श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. स्वामी सेवेमध्ये कधीच कोणत्या भक्ताच्या आयुष्यात चमत्कार होत नाहीत असं राहत नाही. प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. त्याला प्रत्येक संकटातून दुःखातून बाहेर काढत असतात आणि प्रत्येक वेळी योग्य मार्ग हा दाखवतच असतात. आणि जेव्हा स्वामींचं सानिध्य भेटतं तेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यात चमत्कार होतो आणि तोच चमत्कार म्हणजे अनुभव तयार होतो. आणि हा अनुभव आपल्या चॅनलवरती भक्तांच्या स्वभाषेमध्ये शेअर केले जातात. स्वामींचे जर चमत्कारिक अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे. याने प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला प्रत्येक स्वामींचा चमत्कार ऐकण्याची संधी देखील भेटेल. आजचा अनुभव देखील गोड आणि सुंदर आहे, कारण आजचा अनुभव खूप काही लोकांना खूप काही शिकवून जाणार आहे. कारण त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत, परंतु त्यांच्या आयुष्यात जे घडले ते तुमच्या कोणाच्याही बाबतीत घडू नये यासाठी तुम्हाला देखील काही गोष्टींवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भक्तीच्या नावाखाली खूप काही अशी लोक देखील आहेत ती स्वामींचं नाव घेऊन एकमेकांना फसवत आहेत. आणि जेव्हा स्वामींचा शपथ किंवा स्वामींचं नाव घेतलं जातं तेव्हा मात्र आपल्या स्वामींचे साधे भोळे भक्त हे नेहमीच त्या भक्ताला बळी पडत असतात. आणि जेव्हा त्या भक्ताला बळी पडतात किंवा त्या व्यक्तीला व्यक्तीला बळी पडतात तेव्हा त्या भक्तांच्या आयुष्यात त्यांनी कष्ट केलेले कमावलेले पैसे किंवा काहीही घडू शकते. त्यामुळे आजचा जो अनुभव आहे तो खरोखरच लक्षपूर्वक ऐकायचा आहे. याने तुमच्या आयुष्यात खूप मोठा धडा देखील तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. त्या स्वामी सेवेकरी ताईच्या बाबतीत कोणत्या प्रकारचा फ्रॉड झाला ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना ताई. ते एक हे अनुभव नाहीये, पण मग ते तुम्हाला मी सांगते बा माझ्यासोबत काय फ्रॉड झाले ते स्वामीच्या नावाखाली. दवाखान्यामध्ये. नाही, स्वामी असं सांगतात ना की बा आम्ही स्वामी सेवेकरी आहे, आम्ही असं करतो आम्ही तसं करतो, ते स्क्रीनवर नंबर टाकतात. हा ताई, थोडस मोठ्याने सांगा हो ताई. आवाजच तुमचा मला स्पष्ट ऐकू येत नाही. तुम्ही मला ओळखला का पहिलं? नाही की हो. तुम्हाला एकदा अनुभव मागे एकदा शेअर केला बघा. नाव सांगितलं होतं का त्यावेळेस तुम्ही? अं, हो, नाव सांगितलं होतं. तर मग आता ह्याच्यात काही मी नाव सांगत नाहीये. बरं, असू द्या, नका सांगू. हा. जिल्हा तालुका काय सांगायचा आहे? तालुका जिल्हा काहीच सांग. नको. नको ना. संभाजीनगर आले. संभाजी. आवाज तुमचा ओळखीचा वाटतोय ताई. मी एक 1-2 वर्षाखाली केला होता बघा, एक नंबर तुम्हाला म्हणजे अनुभव शेअर केला मी. हा हा आपल्या इथे कामाबद्दल नाही का, आपली कंपनी बंद पडली होती. हा 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 आलं लक्षात, आलं लक्षात. आलंच लक्षात. त्यावेळेस मी खूप रडले होते. हो 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 हो, आलं लक्षात आता. तर माझ्यासोबत एक असं घडलं की स्वामीची सेवा करत होते. हा मी म्हणजे असं खूप डिप्रेशन मध्ये होते, टेन्शन मध्ये होते किंवा काय करू, कसं होणार म्हणून. हा हा तर मग ते एक हे नाही का आपलं अंजलीबाई ऑफिसर ते दादा नाहीत का, हा शिकवते, हा. ते ओळखताय ना त्यांना? कोणते दादा? ते अंजलीबाई ऑफिसर म्हणून ते नाही का, अंजलीची व्हिडिओ. अंजली नाही किंवा मला नाही माहित आहे. नाव काय
बरं असू द्या ताई, सांगा बरं पुढं काय झालं नक्की ते? तर मग काय झालं, मग त्यांनी असं फिरून नंबर दिला होता बाबा, ही समजा आपल्या केंद्रातली आहे, स्वामी सेवेकरीचे आहेत, कुठल्या काही समस्या असल्या की दूर होतात करतात म्हणून ते. हं? हां, म्हणजे ताई तुमचे मिस्टर वारलेले आहेत ना? हो 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 आणि तुम्हीच म्हणजे पार्ट बनवत होता हो हो हो, वाहनाचे? बरोबर. आलं हा लक्षात, आलं बरोबर. लक्षात. हं, तेच. मग माझ्यासोबत असं घडलं, कारण की मी खूप म्हणजे टेन्शन मध्ये होते ना. हं, हा तर मग ते आयचं मग समजा मला माणूस भेटायला नाही, इकडून तिकडून माणूस भेटला तर माणूस भेटत नव्हता. मी काय केलं की मग हं. ते फिरवून नंबर आला होता त्या दादाचा, तुम्हाला मी शेवटला फोटो पाठवेल बघा त्याच्यावर. बरं, हां. हा तर मग तुम्ही त्या स्क्रीनवर अनुभव टाकता ते टाकून द्या पाहिजे. तर बरं. मला समजा एक सांगायचं आहे, असे जे लोक समजा स्वामीच्या नावाखाली पैसेच कमवता म्हणायचं नाही तर काय म्हणायचं लोकांना फसवेगिरी करून. हो ना, बरोबर मी आहे. आपलं हा मी आपलं स्वामीने विश्वास ठेवून मी काय केलं, मग समजा त्यांना कॉल केला बा की हं. सर माझ्या समजा असाचे प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी नंबर नसते त्याच्यात टाकला तर मी केला असतं मला सांगा. नाही ना, बरोबर आहे. त्यांनी नंबर टाकला तेव्हा तुमचे प्रश्न समजा सॉल्व्ह होतील बा, मग हे नंबरवर हां. कॉन्टॅक्ट करा. हां, हां. मग मी तसं कॉन्टॅक्ट केला. मग मग त्यांनी मला एवढी भीती घालून दिली की म्हणजे खूपच भीती घालून दिली का? की तुमचे मिस्टर समजा असं मुदतीवरच गेले आणि तुमच्या मुलाला पण मुदतीवरच केलेलं आहे म्हणे, तुमचा बिझनेस पूर्ण बंद करण्यात आलेले आहे म्हणे, अरे असे लोक बापरे! आहेत मग तुमच्या सोबत म्हणजे. त्यांनी मला असं म्हणजे इतकं घाबरून दिलं. मग हं. त्याच्यासाठी मग ते काय म्हणे पूजा करायची म्हणे, एवढे एवढे पैसे टाका म्हणे. हां. आता मग एवढं त्यांनी भीती घालून दिली म्हणल्याच्या नंतर मग मी आपले पैसे दिले मग मी त्यांना. हं. हा तर मग तेवढे पैसे दिले. परत परत आणखीन ते दुसऱ्या दिवशी तेच प्रॉब्लेम समजा की काही आणखी पूजा झाली नाही म्हणे, पूजा हं. बाकी आहे म्हणे करायची, तर पुढे जायला नाही म्हणे, तर आणखीन पैसे लागतील म्हणे त्याला, आपल्याला लागून करावं लागेल म्हणे. अरे बापरे! हा तर मग मी इतकी भीती घालून दिली की मग अक्षरशः मग मला खूप टेन्शन आलं बाबा, काय करू काय करू काय नाही. मग टेन्शन मध्ये समजा मला मी अशी इकडून तिकडून पैसे जमा करून सनी मी माझ्याकडे पैसे नव्हते, मी इकडून तिकडून बघून सनी मी त्यांना ते पेमेंट केलं समजा त्या लोकांना. हां, किती पेमेंट घेतले मागितलं त्यांनी? माझे जवळजवळ त्यांनी 30,550 रुपये घेतले. अरे बापरे! हा एवढे पैसे लुटले त्यांनी माझ्याकडून. हे सगळं खोटं आहे. आता आपल्याला काय माहिती, भीती घालून दिल्याच्या नंतर आता माणूस आता कुठल्या थरात जाऊ शकतो असं थोडी आहे का नाही. हो ना, बरोबर आहे ना. आणि लहान मुलगा आहे, काय एक तर कोणीच नाही पाठीमागे, एक मुलगा आहे, तर त्याच्यासाठी पण असं जर बोलायला लागले तर भीती वाटणारच ना हो. भीती वाटणार आणि ते करणार माणूस समजा, मग देणारच ना पैसे मग हो ना. ठेवा हे करून म्हणून. हो ना, हो ना. हा. तर मग मला इतकं टेन्शन आलं, मला असं मग मी परत आणखी मग माझ्या नातेवाईकाला त्यांना बोलले. हं. ते म्हणे असलं काही नाही, फार लोक राहतात म्हणे हे, हं. आणि तू काही ऐकू नको म्हणे त्यांच्या एवढं सगळं खोटं आहे म्हणे. हां, हां. तर मग मी परत आणखी मग ते नाही म्हणताय आणखी तुम्ही पैसे टाका म्हणे. मग मी त्याच्या नातेवाईकाला फोन लावला, हं. ते खोटं आहे. मग मी काय केलं, मग परत त्यांना फोन केला की दादा काय झालं, पूजा कुठपर्यंत आली मुद्दामवरून समजा हां, हां. की काय म्हणतात काय ते बघायचं होतं आपल्याला. हां, हां. तर मग त्यांनी म्हणे ताई असं असं आहे म्हणे, आता तुमचं शेवटचं स्टेपवर आहे, तुमच्या मुलाला 10-15 दिवसाची मुदत आहे म्हणे, अरे बापरे! तुम्ही बघा म्हणे. हा तुम्हाला तुमचा मुलगा पाहिजे का, तुम्हाला काम पाहिजे का, काय पाहिजे, मग पैशाचं कशाला बघताय म्हणे, असं केलं म्हणे. मग हं. त्याच्यासाठी म्हणे पूजेसाठी नागनाच्या सोन्याची करून आणावं लागेल म्हणे. आता सोनं काय ग्राम आहे, आहे आता समजा 13-14 हजार रुपये. मग दोघांची दोन आणावं लागेल म्हणे, एक मुलीचं आणि मुलाचं. हां, हां. बरं बाबा मला ठीक आहे म्हणलं बा. मग मी दिले ना, मग मला त्यांनी म्हणजे अशी इतकी गडबड केली, मला असं त्यांनी 2 मिनिटं सुद्धा दिले नाही मला त्यांनी. बापरे! लगेच गडबड केली, काही टाका काही टाका, मी मंत्र जप करतो, मी मंत्र जप करतो, काही टाका म्हणून. मग मी लगेच ते टेन्शन मध्ये मग मी स्वामीला हात ठेवला हं. आणि दिले समजा पैसे त्यांना मी. आणि त्यांनी स्वामीची अक्षरशः स्वामीची पण शपथ खाली होती बापरे! त्यांनी. हा काही म्हणजे स्वामीची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो तुमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आम्ही पण स्वामी सेवेकरीच आहे म्हणे, असं म्हणले ते. बापरे! म्हणजे मग मला त्यांनी स्वामी हा त्यांनी पूर्ण म्हणजे स्वामी सेवेकऱ्यांना कसं फसवायचं हे पूर्ण प्लॅनिंग त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे हा. आणि आता ह्याच्यावर नंबर त्र्यंबकेश्वर दाखवतोय खाली, आणि ते म्हणतात की आम्ही साताऱ्याचे येतो. मग त्यांना म्हणलं तुमचं लोकेशन पाठवा मला, तुमचं फोटो पाठवा म्हणलं. मग ते कुठं पाठवते, मग पूजा करता व्हिडिओ कॉल करा म्हणलं, ते पण नाही केलं त्यांनी. बापरे! मग कारण की फ्रॉड होते ना. हो तर ना. आणखीन म्हणे हा मग त्याच्यासाठी म्हणे आणखीन पूजा करावं लागेल, म्हणजे अख्खी पूजेच पुढे जाणार नाही म्हणे.
तुम्ही असं म्हणलं. विचारलं का पुढे का जाईना म्हणून? हा विचारलं ना, मग ते समोरची म्हणजे समोरची लोक जे समोरचे जे समजा करणार आहेत ना, हां, हां, तर हां. ते खूप डेंजर आहे म्हणे, खूप घाणेरडे ह्यानं पूजा करतात म्हणजे ते पुढे जाणार नाही म्हणजे 3 फकीर आहेत म्हणे. अरे असं बाप! सांगितलं. हा. तर मग त्यासाठी काय म्हणलं, मग त्यासाठी काय करावं लागल? हं, ते म्हणे मग त्यासाठी 8 किलो तूप लागल म्हणे. हं, हं. हा. म्हणलं मग 8 किलो तूप लागल तर म्हणलं मग कसं काय करणार म्हणलं आता. ते म्हणे एक काम करत आहे म्हणे, ते पण गावरान तूप लगे गावरान सांगितलं जायचं. हं. म्हणलं मग आता दादा मग आता कसं करणार? मग तुम्ही तोपर्यंत तुम्ही पूजा चालू करावं म्हणलं. हं, तुम्हाला मी पेमेंट आलं तर तुम्हाला करून देते म्हणलं. हां, हां. तर नाही म्हणता येईल, पहिलं करावं लागतं म्हणे, तसं नाही जमत म्हणे. पहिलं तुम्ही पेमेंट करा. हं, 11 किलो तुपाची आपलं 8 किलो तुपाचे हं, 11,000 रुपये होतात म्हणे. तेवढं तुम्ही अर्धे पे करा म्हणे, अर्धे नंतर द्या. हं, मग मी तितक्यात माझ्या नातेवाईकाला फोन लावला गं माझ्या बहिणीला. हं, म्हणलं अगं असं असं आहे म्हणलं, ते एक गुरुजी आहे जोशी हं. म्हणून, त्याला कॉन्टॅक्ट केला होता. तर मग ते असं असं मला त्यांनी सांगितली बुवा अडचण. मग मी घाबरले. मग म्हणलं पहिले पण पैसे घेतले म्हणलं माझ्याकडून त्यांनी पहिले बी जास्त. मग हां, आता डबल मागतायत म्हणलं ते. हां. मग ते म्हणे अगं काही नाही, तसं काहीच नाही म्हणजे सगळं खोटं आहे म्हणे, फ्रॉड लोक असतात म्हणे, स्वामीच्या नावाखाली लुटतात म्हणे हे. हो ना. मग मी काय केलं नंतर मग त्यांना पैसे टाकले नाही. आता माझे 30-35 हजार रुपये समजा गेले त्यांना आता माझे हां. तेवढे. हं. हा. मग मी परत नंतर मग असं समजा विचारलं, मी स्वामींपुढे पण चिठ्ठी टाकली होती. हां. तर स्वामी हे खरं आहे का खोटं आहे म्हणून. तर स्वामींना पण उत्तर दिलं मला, हे समजा खोटंच आहे म्हणून. अरे वाह! तसं काही नाही म्हणून. हं. हा. आणि मी कधी काय माझ्या अंगाला काटा आला. आणि मी कधी मला काही अडचण आली की स्वामींपुढे चिठ्ठी टाकत असते. मग स्वामी ते बरोबर दाखवतात मला. हं, हं, हं. मग आता पैसे वापस मागत होते, मग कशाचे देत नाही ना मग आता वापस पैसे त्यांनी. हं. मग मला हे म्हणायचंय, मग आता हे जे गुरुजी लोक आहेत, आता हे एवढं स्वामी सेवेकरी आहे. मग ते स्वामी सेवेकऱ्यांनी असं करायचं असतं का? स्वामीची शपथ खायची, हे करायचं. स्वामींनी चांगलं कडकडा फोडलं पाहिजे त्यांना. हो ना. पण आता ताई असा बाजार भरलेला आहे, की स्वामींच्या नावाखाली सुद्धा लोकं लुटतायत. मग तेच ना, स्वामींच्या नावाखाली करून करून यांचा बिझनेसच झाला ना तो. हो यांचं ना, कामं करायचं त्यांना बिझनेसच business चालू आहे. झाला ना. मग अहो मग देवावर स्वामींच्या तरी कसं विश्वास ठेवायचा माझा? हो ना, पण म्हणतात ना घडा भरावा लागतो ताई. आता ते भरतील तेव्हा भरतील हो, पण मग आता सध्या आपली कंडिशन काय आहे मला सांगा. आपलं कोणी मागं बघायला नाही. आपण सगळं एकट्याच्या जीवावर कष्ट कष्ट करणार. हा. घरात आपण कधी खात नाही. आणि असल्या लोकांची भरती करतोय आपण पण. हो ना, हो ना. मग ते विचार करतात की बुवा त्यांची परिस्थिती काय असेल, कशी असेल. हं? आता आपल्याला कसं असतं, आपली परिस्थिती अशी समजा विकट झालेली असते म्हणून आपण समजा मग आपला प्रश्न कसा सुटेल म्हणून आपण त्या मार्गात असतो, तर मग आपण नंबर दिसला आपल्याला तर ते आपण कॉन्टॅक्ट करतोय. हो ना, त्यांनी आता असं नाही करायला पाहिजे ना. हां. ते अडचणीत आहे तुम्ही म्हटल्यानंतर माणसाला वाटतंच ना, की बाबा काहीतरी उपाय होईल याच्यावर. मग मग हे असं नाही करायला पाहिजे. मी तर म्हणते हे जेवढे अनुभव आहे, जेवढे शेअर करता नाही तेवढे शेअर करा. की जे काही समजा स्क्रीनवर नंबर असेल, की जोशी जोशी म्हणून तज्ञ म्हणून काही असेल, समजा ज्योतिषशास्त्री म्हणून असं काही नावं असतील. आता ते दादा ते स्क्रीनवर वेगवेगळ्या नंबरने हे करतात, ते टाकतात त्याच्या स्क्रीनवर. मग ताई तुम्ही ना खरं फोन म्हणजे पोलिस स्टेशनलाच केस करायला पाहिजे त्या माणसाच्या विरोधात. असं आहे. मग मी हे ते त्यांचे नाव बदनाम व्हायला सगळं, आता जे माझ्यासोबत घडलंय ते आता बाकीच्या सोबत घडू नये बा म्हणून हो. मला हे शेअर करायचं होतं. हां, हां, हां. नाही बरोबर आहे, बरोबर आहे ताई. हा. मग त्याच्यासाठी आता मला सांगा, आता 30-35 हजार रुपये म्हणलं तरी काय होत नाही आज त्याच्यामध्ये सांगा ना. हा? अहो ताई, एक कुटुंब किती दिवस तरी तेवढ्या पैशावरती जगू शकतं ताई. मग अक्षरशः घरामध्ये अहो आपण किती काटकसरीनं वागतोय. हो ना. आणि आज तुम्ही स्वतः एकटी कष्ट करताय, मुलांना सांभाळताय, तेवढा बिझनेस करताय. म्हणजे कष्ट केल्याशिवाय पैसा आहे का सांगा बरं? ही एका जागेवरती बसून पैसे लुटतायत. मग तेच सांगते ना मग. यांना काय एवढं एवढं मी तर म्हणते, एवढं कामाला एवढं त्यांना कंटाळा येतो, हे करते तर मग यांनी आता तसं मला बोलायचं तर मला वाईट बोलू नये, पण मला बोलणं येते कारण की मग त्यांनी त्यांच्या बायकाला ठेवून द्यावा कुठेतरी. मग ते पैसे कमवून घ्यावा त्यांनी, बरोबर आहे का नाही? हो ना, हो ना. बरोबर आहे तर. मग आता हे वाईट बोलता येत बोलत नाही, पण मग कारण की त्यांच्यापर्यंत हे पोहोचावा म्हणून हे बोलते. नाही ना, स्वतःच्या कष्टाचे पैसे जेव्हा जातात ना, तेव्हा समजतं. आता तर ज्याच्याकडे जास्त आहे त्यांचं काय नाही. पण ज्याच्याकडे जर
पोट मारून जर तो पैसे साठवत असेल भविष्यासाठी तर त्याचा तळतळाट लागणारच आहे ना. लागणारच आहे, काय नाही. त्यांनी म्हणजे असं मला सांगितलं बा तुमच्या मुलाला असं होतंय तसं होतंय. म्हणलं हो होत आहे म्हणलं. किंवा तुमचे मिस्टर ऑस्ट्रेलियामध्ये गेले. म्हणलं हो गेले म्हणलं. त्यांनी हं. सरळ सरळ सांगितलं. मग मला ते खरं वाटलं. विश्वास तुम्ही बसला. टाका बाबा एवढे पैसे. हा, विश्वास बसला. म्हणजे ती एवढं माणसाला बोलवतात ना की लगेच पटायसारखंच बोलतात. हो ना, हो ना. मग आपल्याला काय वाटतं की बाबा खरंच आहे ते. तर ताई मग एवढे माझे पैसे घेतले बघा त्या माणसानं. आता काय करतात? नाही, बरं झालं तुम्ही शेअर केला ते. त्याचा फोटो वगैरे असला तर पाठवा मला. त्याचा फोटो पण पाठवते हे करते मी तुम्हाला मी. आणि हं. तुम्ही ते अनुभव सांगता त्याच्यात पण सांगा. हे जे माणूस आहे जे स्क्रीनवर नंबर टाकते बुवा ज्योतिषशास्त्र तुमच्या काही समजा अडचणी असेल याला कॉल करा ते सॉल्व करतील म्हणून. हे सगळं खोटं आहे. याला कोणी कॉल करू नका आणि काहीच नका. युट्यूबवर तर कुठल्याच माणसावर विश्वास ठेवू नका. हो ना, कारण की आता बरोबर. माझी परिस्थिती अशी असल्यामुळे मी तर खूप प्रयत्न केलेले आहेत पण मला कुठंच यश मिळालं नाही. ते सगळे भोंदू लोक आहेत. हो ना, हो ना. आता त्या लोकांना पण माहिती आहे आता लोक कशावर विश्वास ठेवतात कशावर नाही. आता सगळं जग स्वामींची सेवा करते. हो, हो, हो. मग स्वामी सेवेकरी म्हणल्यावर माणसाचा माणसाचा विश्वास बसतोच ना तिथे. हो ना, एक चल बुवा आता आपल्याला काहीच अडवणार नाही म्हणून. हो ना, हो ना. हा. लगेच विश्वास बसतो. लगेच विश्वास बसतो ना मग तेच सांगायला. मग त्यांनी अशी शपथ खाल्ली त्यानं स्वामीची लेकरं शपथ म्हणे मी तसं काही करणार म्हणे तुम्हाला 100% 1001% गुण येईल म्हणे 3 तासातच येईल म्हणे. बापरे! बघ आता एवढं बोलले नंतर मग कोणाला खरंच वाटणार ना. हो ना, हो. मग त्याच्या मागे आपल्या अडचणी आहेत बुवा तर मग मला समजा जातात माझं अडचणीच्या आहारी म्हणजे माणसाला काय माहिती असं समोरचा कसा राहतो काय राहतो. हो ना. आणि मी त्या माणसाला आपला विश्वास ठेवला नाही काही. जे माणसाने स्क्रीनवर नंबर टाकलेला आहे ना हां. त्याच माणसावर विश्वास ठेवून आणि स्वामीवर विश्वास ठेवून मी ते केलं होतं लावला होता त्यांना मी कॉल. हां, हां. पण स्वामींनी तुम्हाला फ्रॉड आहे म्हटल्यानंतर मग तुम्ही पण पुढचं पाऊल नाही उचलायला पाहिजे होतं ताई. नाही मग मी हे केलं कधी हे नंतर झालं ना माझं पैसे त्यांना दिल्याच्या नंतर. मग ज्यावेळेस ते म्हणे की बुवा तुम्हाला एवढं एवढं तूप लागलं 8 किलो. हां. तुमचे उतार मग असं एवढं एवढं दिवसाची मुदत आहे म्हणे. मग त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीला कॉन्टॅक्ट केला हं. आणि मग नंतर मग तिथून पुढे मग म्हणते तेवढे माझे पैसे वाचले समजा. बापरे! अहो, पण ताई मी वेळोवेळी प्रत्येक अनुभवात सांगत असते, कोणावर पण विश्वास ठेवू नका. म्हणून मी प्रत्येक प्रत्येक वेळी कधी-कधी असं काही झालं ना, तर सांगत असते ताई. प्रत्येकाला तुमचे सांगते, की अनुभव असे एक असते ना. स्वतःच्या कष्टाचा ₹1 सुद्धा कोणाला देऊ नका. आता माझी परिस्थिती ताई आता अशी आहे आता माझे शॉप आहे समजा की बुवा नाही, आहे, मला आहे. मला तुमची पूर्ण हिस्ट्री लक्षात आली ताई. हा तुम्हाला मी ते मागच सांगितलं होतं ना मी तुम्हाला पूर्ण हं, हं. त्यावेळेस. हा. तुम्ही माझ्याजवळ इतका रडला होता, की एखादं कसं आईच्या जवळ माणूस हंबरडा फोडतो, तसं तुम्ही रडला होता माझ्याजवळ ताई. तेच रडले होते. हा. त्याच्यामुळे तुम्ही मला सर्व काही तुमच्या आयुष्यातलं शेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहीत आहे. म्हणून मी तर ना ताई अशा खूप ताई आहेत, पण तुमच्या इतका फ्रॉड नव्हता ताईंच्या बाबतीत 200, 300, 500, 1000 इथपर्यंत झालेला होता. तर मी त्यांना म्हणजे अनुभवात पण सांगायची, कोणाला ₹1ही देऊ नका तुमच्या कष्टाचा. नाही, मग त्यांनी मला अगोदर म्हणजे 500 रुपये सांगितले. म्हणलं ठीक आहे बाबा जाऊ दे 500 रुपयाचं सांगतील बुवा सगळं. पण म्हणजे पुढं मग हे हळूहळू पुढं घेऊन जातील आपल्याला असं म्हणून माहित नव्हतं ना. हं, हं, हं. आपलं आतापर्यंत माझ्यासोबत असं कधी म्हणजे माझे 4 दिवस हरवलेले पण नाही. माझ्यासोबत असं कधी असं झालेलं पण नाही. आता हे कसं परिस्थितीमुळे झालंय माझं. हो ना, पण आता असू द्या ताई, बरं आता झालं. पुढे जाऊन काय वाईट होणार होतं ते थोडक्यात थांबवलं म्हणायचं स्वामींनी. हां. आणि त्याच्यामध्ये कसं माझी सेवा चालू होती ना हो स्वामींची. तर राहिलं म्हणजे जसं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे समजा, की बाबा आता ते ग्रंथामध्ये नाही का कोणी 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 करणी केली पाहिजे, केली त्याची सोय पाहिली पाहिजे असं हे हां, करून हां, हां. समजा मला मला वाटलं की बाबा मला महाराजांनी ते संकेत हे दिला. दिलं बा समजा संकेत दिला की बाबा किंवा ह्याला कॉल कर, तुझे प्रश्न सॉल्व होतील. आणि असं महाराजांनी स्वतःहून मी केलं महाराजांवर आणि त्या माणसांवर. ते हां. माणूस नाही का त्याची बायको माता माता वाचली होती ड्रेस रूम घालता तिला हां, हां. तिथे मेडिकल हां, हां. त्याची रिपोर्ट ठेवला त्यांनी नंबरात खूप ठेवला होता. अरे असं वाह! नाही होणार म्हणलं आता तो माणूस पण सेवेकरीचे म्हणलं हे ते पण संकटातूनच गेलाय म्हणलं त्याला माहिती आहे म्हणलं. हं, हं. स्क्रीनवर मग कोणाचा ते फोटो ठेवला होता तो पण पाठवा मला आणि नंतर त्याने फोटो पाठवला तो पण पाठवा मला. हां. त्यानं म्हणजे
स्क्रीनवरचा नंबर ज्या माणसाने ठेवला त्याचा पण आहे आणि स्क्रीनवर जो नंबर आहे हम्म. आता कुठला बी इथून पुढे समजा कुठला बी जरी नंबर असला ज्योतिषशास्त्राचा असला तज्ञाचा असला वास्तू बघणारा असला त्याच्यावर कुठल्याही समजा ताई दादांनी विश्वास ठेवू नये कोणी कॉल करू नये त्याच्यामध्ये मला एवढं सांगायचं त्याच्यासाठी मी हे अनुभव शेअर करते. हा हा नाही बरोबर आहे बरं झालं केला. ताई मागच्या 5-6 दिवसात मला पण एका ताईंचा फोन आला होता हा आणि त्या ताई मला म्हणल्या की अहो तुमचा नंबर आता माझा नंबर सर्वत्र आहे ना बरोबर तर त्या बोलल्या की अहो तुमचा नंबर अशा ठिकाणी होता की आम्हाला लिहिलं होतं की तिथं लिहिलेलं होतं की ऑनलाईन काम भेटेल बर आणि आणि खाली माझा नंबर होता तर त्या ताईंनी मला फोन केला आणि ताई म्हटल्या अहो ऑनलाईन काम आहे का तर मी म्हणलं नाही हो हा तर म्हणल्या हा अहो नंबर तुमचा होता की ऑनलाईन काम भेटेल म्हणून मी फोन केला म्हणलं नाही नाही तसं काही नाही माझा फक्त अनुभवासाठी नंबर आहे मी स्वामींचा अनुभव घेते हा मग अशी काही लोक आहेत की दुसऱ्याचा म्हणजे वापर करतात दुसऱ्या नंबरचा वगैरे तेच ना दुसऱ्याचा नंबरचा वापर करून आयडीचा वापर करून हे लोक असे फ्रॉड करते फोटो भरतात बापरे याला कामाचा कंटाळा येतो ना कामाचं जीवावर येतं मी तर म्हणते ना काम नसलं करायची इच्छा नसेल ना ते अक्षरशः कुठेतरी जीव द्यावा नाही तर बायकोला कुठेतरी ठेवून ते त्यांची पोटं भरावा हो तर ना आपल्याची लोकांचे फुकटचे पैसे कमवायचं म्हणायचं नाही बरोबर आपण आहे ते स्वामी वगैरे असं वाईट बोलायला नाही पाहिजे पण काही कर्म पाहायचे मस्त नसतं आज परिस्थितीमुळे आपण कुठल्या थराला जातो आणि त्याच्यामध्ये आपलं असं भोग भोगावं लागतं हो ना मग एकटी परत परत त्यांना फेडावंच लागते स्वामी नक्कीच बरोबर त्यांच्याकडून बरोबर देणार मागून घेते हो ना त्याला त्याची फेड होणार की हो ताई पण हा एक सर्व स्वामी सेवेकऱ्यांसाठी एक महत्वाचा संदेश आहे की तुम्ही फक्त मग सेवा करा स्वामींवर सर्व काही सोडून द्या बस तेवढं फक्त स्वामींनाच ठेवा आणि स्वामींचीच सेवा करा कुठं जाऊ नका कुठं पाहू नका काही हो ना सगळं खोटं असतं कोणा अंगातवाल्याचं कुठं वास्तुतज्ञ बघणारा कुठं ज्योतिष बघणारा हो काही कुठं जाऊ नका हो ना हो ना घरच्या घरी होईल स्वामी एवढी बरोबर सेवा करा देतील त्यांना ताई मी युट्यूबवर अक्कलकोटला ऑनलाईन द्या आता तुम्हाला बोला मी जर सांगितलं तुम्ही म्हणसाल की अक्कलकोटमध्ये जर असं होत असेल तर बाकीच्या ठिकाणी काय आहे मी अक्कलकोटला गेली होती ताई आमची जी नातेवाईक होती ना सर्वांना घेऊन गेली होती मला तो प्रसंग माझ्यासमोर स्वामींच्या कृपेने नाही आला पण आमचे जे माझ्या बरोबर जी नातेवाईक होती ना त्यांना लोकांनी पैसे मागितले की तुम्ही पैसे द्या स्वामींचं दर्शन घेण्यासाठी हा तुम्हाला गर्दीत आम्ही उभं करणार नाही आता लाईनीने दर्शन चाललं होतं ना तर हो बरोबर तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला आतून डायरेक्ट स्वामींचं दर्शन देऊ अशा प्रकारे जर स्वामींच्या मठात असं होत असेल पैशाचा बाजार होत असेल तर बाहेर तर साहजिकच आहे ना ताई म्हणजे तिथं मला काय जाणवलं नाही पण जेव्हा आम्ही गाडीत बसलो आणि रिटर्न येत होतो ना तर तेव्हा आमचेच नातेवाईक होते ना ते बोलायला लागले की अशा प्रकारे स्वामींच्या मठात चाललेलं आहे हे ऐकून खरंच खूप दुःख झालं पण आता काय करायचं स्वामी बघून घेतील त्यांच्याकडे काय करायचं आहे ते मी तेच म्हणते मी तर म्हणते स्वामींना ना चांगलं धरलं पाहिजे आपटलं पाहिजे हो ना पण आता आपण स्वामींच्या आता ताई ते पण आहेत पण स्वामींच्या सहवासात असणारी स्वामींची देखरेख करणारी सुंदराबाईला सुद्धा स्वामींनी जेव्हा तिचा घडा भरला तेव्हाच तिला शिक्षा दिली ना बरोबर माझ्या मग लक्षात आलं पाहिजे मग तसंच आहे मला ताई इतकं वाईट वाटलं अहो, मला पस्तावा आला पण मला मला वाटलं होतं का असं होईल म्हणून आता माझी परिस्थिती होती तशी म्हणून मी त्यांना कॉल केला त्यांनी जर त्या स्क्रीनवर नंबर नसता टाकला तर मी कशाला कॉल केला असता मला सांगा हो ना पण त्यांनी तुमच्या परिस्थितीचाच फायदा घेतला ताई मग तेच परिस्थितीचा फायदा घेतला ना म्हणते मी त्याच्यामध्ये हे सगळं खरं खरं सांगतात ते जसं आपल्यासोबत घडतंय ते सगळं खरं खरं सांगतात ना पण मग ते करायला काहीच करत नाही फक्त पैसे लुटतात आपल्याकडे नावाकडे खरं खरं काही सांगत नाही ताई ते आसपास चौकशी करतात आपल्या बाबत नाही त्यांच्याकडे ते वेल असतं म्हणतात एक उलटा ह्याचा वेल असतं म्हणते आणि ते मग ते वेल त्यांनी बघितलं ते सगळं आपल्या हिस्ट्री त्यांना कळते ती समजा आपल्या नावावरून आपली बर्थ डेट आपला फोटो त्यांनी ते पाठवलं ना त्यांना सगळं हं. मग ते त्यांच्याकडे ते वेल असतो मग ते वेल बघितलं का मग ते सांगतात आपल्याला मग त्यांनी मग माझी डेट घेतली म्हणजे समजा माझी बर्थ डेट घेतली नंतर मुलाची घेतली हं, मग ते हं. सांगितलं मग त्यांनी सांगितलं बुवा असं तसं पण माझा फोटो समजा मागितला होता मला ठीक आहे बा मग मी पाठवला हं, हं. त्यांना मग त्यांनी मग मला ते सांगितलं समजा खरं खरं काय आहे मग आता विश्वास बसणार ना मला खरं सांगितलं माणसाला हो ना हो मग तर असं घडलं बघा माझ्यासोबत मग ते म्हणजे काय आता कुठला बी नंबर असला किती बी अडचण असली तर कोणीही कॉल करून या युट्यूबवर हो ना बरं झालं ताई हां तुम्ही सांगितलं म्हणजे बाकीच्या ज्या ताई आहेत त्या फसण्यापेक्षा वाचतील त्यांच्या तावडीत
हां. चालेल. मी करते आता शेअर काय. माझ्यासाठी कितीतरी आहे नाही माझ्यासाठी माझ्यासारख्या कितीतरी महिला असतील ना. हो. आज माझे समजा कशाचं माझ्या लहान मुंबईचं खाऊन काही का वरती येणार आहे का? त्याला ना. किती भरावं लागेल? हो ना, पण आज बघा ना तुमचे 30,000 30,500 कितीतरी रुपये घेतले. हो. हा, 50 रुपये. मग तसंच अजून 1-2 सापडले तर त्यांना काय हो पैसे हे करायला. त्यांना काय महिन्याचं नाव रोज समजा महिन्यातून तेवढं एक जरी कस्टमर सापडलं तर त्यांचं अख्खी महिनाभर धकते ना त्यांच्यावर. हो ना, हो ना. मी म्हणते एवढं करायचं तर मी तर म्हणते पैदाच कशाला झाले काय माहिती ते आईनं पैदाच कशाला केलं काय माहिती. आता ते आईला दोष देऊन जमतोय का हो ताई? ह्यांनी वाईट कृत्य करायला सुरुवात केली. चालेल, असू द्या ताई. स्वामींच्या चरणी सोडून द्यायचं आणि स्वामींना म्हणायचं तुम्हीच काय ते बघा आणि तुम्हीच त्यांना काय शिक्षा द्यायची ती द्या. तेच ना मला स्वामीनं त्याला मी स्वामींवर विश्वास ठेवून मी केलं होतं. स्वामीच नक्कीच त्यांना मी काहीतरी करते. हो, 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 हो. आणि ताई हां बरोबर. स्वामींना हे पण सांगा की मला त्या व्यक्तीला शिक्षा झालेली दाखवा तुम्ही. म्हणजे माझ्यापर्यंत तो संदेश पोहोचू द्या की त्याला शिक्षा झाली. मग नाहीतर मी अशीच मनासारखी मी तुम्हाला बोलत राहणार की त्याला शिक्षा द्या, त्याला शिक्षा द्या. आवाज आवाज येत नाही. स्वामींना प्रार्थना करा ताई तुम्ही की त्याला शिक्षा झालेली माझ्यापर्यंत पोहोचू द्या. मला समजू द्या की त्याला शिक्षा झाली आहे म्हणून. बोला ना सांगते. हा, करा प्रार्थना ताई. चालेल, मी करते शेअर ताई. हा. हो शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा. हो, हो. कोणीच असलेल्या नंबरवर कोणी कॉन्टॅक्ट करू नये म्हणून. हो, 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 हो. खूप छान आहे. बरं झालं ताई तुम्ही शेअर केलं ते. म्हणजे बाकीच्या सेवेकऱ्यांच्या बाबतीत तरी असं घडणार नाही. तेच म्हणतात स्वामी सेवेकरी असलं तरी कोणी विश्वास होऊ नये सेवेकरी. खाली फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि जेवढी करता येईल आपण तेवढी सेवा करायची. हो ना, हो. एवढी तुम्ही करता. हो, हो. येईल मला. ताई चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. स्वामी. मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगू इच्छिते की स्वामींची सेवा सोडू नका. शॉर्टकटचा मार्ग घेऊ नका. शॉर्टकटचा जेव्हा तुम्ही मार्ग घ्याल एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी, तेव्हा अशा प्रकारे फसवणुकीचा सामना करावा लागतो. त्यामुळे काहीही झाले तरी स्वामी सेवा सोडायची नाही. स्वामींनाच हाक मारायची, स्वामींच्या समोरच रडायचं, स्वामींच्याच पुढे जे काही तुमची इच्छा असेल ती स्वामींनाच सांगायची, परंतु दुसरा मार्ग घ्यायचा नाही. जेव्हा तुम्ही स्वामी सोडून दुसऱ्या मार्गाने जाल तेव्हा मात्र तुमच्या कष्टाचे पैसे जे तुम्ही खूप कष्ट करून कमवलेले आहेत ते वाया जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते स्वामींच्या जवळ करायचं आहे आणि अशा कोणत्याही माणसांना बळी पडू नका जेणेकरून तुमचं नुकसान होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे एखाद्या संकटातून बाहेर काढतो आहे म्हणून जर तुम्ही त्याला पैसे देत असाल तर हे चुकीचं आहे. आणि जेव्हा तुमची अशी फसवणूक होईल ना तेव्हा खूप लोकांच्या लक्षात येतं की आपण चुकीचा मार्ग निवडलेला आहे. त्यामुळे सावध राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे. कधीच कोणत्याही कितीही मोठी अडचण असली तर कोणत्याही लोकांना भुलायचं नाही किंवा एखादा मागणारा व्यक्ती देखील आता खूप फसवून जातात. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही तुमचा जो एरिया आहे तिथपर्यंतच तुम्हाला त्याला बसवायचं आहे. काय द्यायचं असेल तर तुमच्या इच्छेने द्यायचं आहे, पण घरामध्ये घेऊ नका. कारण आता फसवणूक करणारी खूप लोक वाढलेले आहे. त्यामुळे तुम्हाला सावध राहणं खूप गरजेचं आहे. आता या ताईंनी तर बघा ना, फक्त फोन केला, त्यांच्या काही अडचणी होत्या तर त्यांना खूप पैसे खर्च करावे लागले. त्याच्यामुळे कोणत्याही भोंदू लोकांच्या ऐकण्यात जाऊ नका. आपल्या स्वामी सेवेमध्ये कधीही एकही रुपया न घेता सेवा दिली जाते. त्यामुळे जो कोणी तुम्हाला पैसे मागत असेल त्याला पैसे तर देऊच नका, परंतु त्याच्यापासून खूप दूर अंतरावर राहा. म्हणजे त्याला कोणतीही तुमची माहिती देखील सांगू नका जेणेकरून तो तुमच्याजवळ पोहोचेल. त्यामुळे तुम्ही कोणालाही तुमची पर्सनल माहिती देऊ नका. होता होईल एवढं अशा लोकांपासून सावध राहा. तुमची माहिती खरंच कधीच कोणाला देऊ नका. नाहीतर आजकाल टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या थोड्याशा माहितीने देखील तुम्हाला लुटू शकतात. त्यामुळे आपली स्वतःची जी पर्सनल माहिती आहे ती कधीच कोणाला देऊ नका. आणि जे मोबाईलवरती
नंबर वगैरे दिसतात की तुमच्यावर काही करणीबाधा आहे का, कुठं काय झालेलं आहे का, तर आम्ही बाहेर काढतो. याला तर मुळीच बळी पडू नका. तुमच्या कितीही मोठी संकटे आलेली असू द्या, परंतु स्वामींना हाक मारा, स्वामींचे चरण पकडा, स्वामींची साथ कधीच सोडू नका. स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर नेहमी असतात, फक्त वेळ लागत असतो. त्यामुळे स्वामी सेवा ही जशी तुम्ही विश्वासाने करताना तसाच स्वामींवर विश्वास ठेवा. आणि स्वामींची शपथ एखादा व्यक्ती वाहतो आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं ऐकू नका आणि तुम्ही कमावलेले पैसे त्याला देऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.